जपानमध्ये आता माणसांसाठी चक्क मोठे रेफ्रिजरेटर तयार करण्यात आले. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या कामगारांसाठी जपानने एक असा भन्नाट शोध लावलाय, ज्याची सध्या संपूर्ण इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. या भन्नाट उपकरणाचं नाव आहे डोहेमोन बॉक्स. दिसायला हा अगदी एखाद्या महाकाय फ्रीज सारखा दिसणारा बूथ आहे. फरक एवढाच की यात पेय नाही तर थेट माणसांना थंड केलं जातं. जपानमधील रस्त्यांवर असणाऱ्या रेफ्रिजरेटेड वेंडिंग मशीन्स पासून प्रेरणा घेऊन हा कूलिंग बूथ तयार करण्यात आला. कडक उन्हात तासनतास काम करणाऱ्या बांधकाम कामगार, फॅक्टरी वर्कर्स आणि गोदामातील कर्मचाऱ्यांसाठी हा शोध वरदान ठरत आहे. पण नक्की कसा काम करतो हा मानवी रेफ्रिजरेटर? चला जाणून घेऊया. या बूथच्या आतलं तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं थंड ठेवलं जातं. त्यामुळे आत पाऊल ठेवताच एखाद्या फ्रीजमध्ये किंवा एसी रूम मध्ये गेल्यासारखं जबरदस्त गारवा जाणवतो. आत गेल्यानंतर एका खुर्चीवर बसावं लागतं आणि तिथून थेट 5 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केलेली हवा डोके, मान, खांदे आणि पाठीवर सोडली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बूथ मध्ये गेल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात शरीराला पूर्णपणे थंडावा मिळतो. आणि जर तुम्ही सलग 10 मिनिटे याच्या आत घालवली तर शरीराचे वाढलेले तापमान झपाट्याने कमी होऊन उष्माघाताचा धोका टळू शकतो. आता प्रश्न पडेल की असा विचित्र शोध लावण्याची वेळ का आली? तर मित्रांनो, जपानमध्ये उन्हाळा आता इतका जीवघेणा का ठरत आहे की 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानासाठी त्यांना नवीन संज्ञा वापरावी लागत आहे. उष्माघातामुळे रोज शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल केलं जातं. त्यामुळेच कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा अपारंपरिक मार्ग शोधण्यात आला. सुरक्षिततेची काळजी म्हणून या बूथमध्ये हवेचा प्रवाह नियंत्रणात ठेवण्यासाठी 3 सेटिंग्स दिल्यात. आणि अतिथंडावामुळे तब्येत बिघडू नये म्हणून 20 मिनिटांनंतर हे यंत्र आपोआप बंद होते. याला खाली चाके असल्यामुळे कुठेही सहज हलवता येतं आणि एका सामान्य एअर कंडिशनरच्या तुलनेत ही मशीन केवळ निम्मी वीज वापरते. सध्या हा मानवी रेफ्रिजरेटर प्रामुख्याने व्यावसायिक क्षेत्रासाठी बनवला गेला असून याची किंमत जवळपास 8.8 लाख रुपये एवढे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी भारतासारख्या देशातही अशी मशीन यायला हवी का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.